तुमचा शत्रू सुद्धा तुमचं जेवढं नुकसान करू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त नुकसान तुमच्या मनातले नकारात्मक विचार करतात. कुणीतरी काहीतरी तुम्हाला चुकीचं बोलतं, कुणीतरी काहीतरी चुकीचं करतं, ते घडून गेलं तरी सुद्धा तुम्ही ते कायम डोक्यात पकडून ठेवता. लक्षात घ्या, विचारांचं काम आहे येत राहणं. प्रॉब्लेम आपला आहे की आपण त्याला पकडून ठेवतो. विचार आला की तुम्ही त्या विचारासोबत इतकं एक होता की तुम्हाला तेच खरं आहे असं वाटायला लागतं. याच्यानंतर जेव्हा काही विचार येईल ना, कितीही नकारात्मक विचार असू द्या, तो आला की एकदा त्याच्याकडे हसून बघा, वेगळं व्हा. त्याला सांगा की बाबा रे, मी तुझ्यात गुंतणार नाही आता. हसून सोडून द्या आणि काही पण दुसरं काम करायला लागा. झाडून काढा, पाणी प्या, श्वासाला बघा आणि तुम्हाला जाणवेल की त्या विचारांचा तुमच्यावर परिणामच होत नाही. ते येतील आणि जातील. तुम्ही आपलं मस्त रिलॅक्स राहणार त्या नकारात्मक विचारांपासून वेगळे. लक्षात घ्या, तुम्ही कमजोर नाही आहेत, तुम्ही मजबूत आहेत, तुम्ही चांगले आहेत. पण हा जो थकवा आणि नाराजी आहे ना, ही त्या नकारात्मक विचारांची संगत केल्यामुळे. जेव्हा तुम्ही त्या नकारात्मक विचारांना सोडून द्याल, त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल, चांगले कामं करत राहाल, चेहऱ्यावर हास्य ठेवाल, तेव्हा सगळं दुखणं आणि दुःख आयुष्यातलं कमी होईल आणि चांगलं तर घडतच आहे, अजून छान होईल. करून तर बघा.